नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 3 जुलै 2020च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। तसंच फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता। तर बघूयात आजच्या चालू घडामोडी। तुम्हाला जर ही केस आठवत असेल की 2012मध्ये इटलीचं जहाज होतं एक, आणि त्यांनी भारताचं मासेमारी करणारं जे जहाज होतं त्याच्यावर गोळीबार केला होता, आणि तिच्यात भारताचे म्हणजे केरळचे जे मासेमार होते त्यांची डेथ झाली होती। आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जी केस चालू होती ती केस भारताने गमावलेली आहे। म्हणजे हे जे दोन चेहरे तुम्हाला इथं दिसत आहेत, ही ती दोन लोक आहेत ज्यांनी तो गोळीबार केला होता। इटलीच्या जहाजावरचे साल्वेटोर गिरोने आणि मॅसिमिलिनो लाटुरे, तर ही दोन लोक होती ज्यांनी गोळीबार केला होता। आणि तिच्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला असं वाटलं की ते पायरेट्स आहेत, है ना, समुद्री चाचेगिरी करणारी जहाजं जी आहेत, आणि त्याच्यातून आम्ही गोळीबार केला। मग त्या सगळ्या याच्यामध्ये इंद्रिका लेक्सी नावाची बोट होती, म्हणजे इंद्रिका लेक्सी नावाचं जे जहाज होतं इटलीचं, आणि त्यांनी फ्रीडम ऑफ नेव्हिगेशनचे राईट्स असतात त्याचं व्हायलेशन केलं आहे वगैरे, ही केस होती। बरेच दिवस ती चालली आता 2012 नंतर। आणि जी फिशिंग बोट होती ती होती सेंट अँटोनी। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये नॅशनल कन्व्हेन्शन लॉ ऑफ द सी है ना, इनक्लोज, तिच्यामध्ये आपण ती केस हरलेलो आहोत। परंतु ज्या फिशरमॅनची डेथ झाली होती त्यांना आणि त्यांची फॅमिलीज आणि ते बोट ओनर आणि त्या सगळ्यांना कंपन्सेशन मात्र दिलं जाणार आहे। ह्या इटलीचे जे हे दोन लोक आहेत हे कंपन्सेशन त्यांना देणार। ओके, सो ही एक केस होती 2012मधली। तर एकंदरच आंतरराष्ट्रीय स्तरावरून पण प्रतिसाद त्यावेळेस आले होते, पण नंतर आता जवळपास 8 वर्षाचा हा कालावधी गेलेला आहे। म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बघा, राष्ट्रीय स्तरावर बघा, न्यायदानाची जी काही प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी लेंथी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारताची जी काही कोर इंडस्ट्री आहे, आपण बघितलं होतं काल पण त्याच्यावर आर्टिकल होतं, कोर इंडस्ट्रीचं जे काही आउटपुट आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे भारताला पॅन्डेमिक म्हणजे कोविड-19 आणि त्याच्याबरोबरच इकॉनॉमी या दोन्ही गोष्टींवर काम करणं अपेक्षित आहे। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की कोर कॉन्ट्रॅक्शन होतं आहे, म्हणजे सगळ्याच ह्या ज्या कोर इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये जवळपास 23.4% श्रिंकिंग दिसून आलं। म्हणजे ते कमी झालेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्याचं जे प्रोडक्शन, कारण डिमांडच कमी आहे त्याच्यामुळे प्रोडक्शनचा विषयच येत नाही। फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाचं सेक्टर आहे कोरमधलं की त्याला डिमांड आहे, आणि ते म्हणजे जे आहे फर्टिलायझर आहे। ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचं रिझन पण असं आहे फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये की फर्टिलायझरमध्ये जे काही डिमांड आलेली आहे, कारण आता खरीप सीझन आहे आणि खरीप सीझन असल्यामुळे फर्टिलायझरला मोठ्या प्रमाणावर डिमांड येते आणि त्याच्यामुळे ते एक प्रोडक्शन वाढलेलं आहे। सो याच्यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट आहे फर्टिलायझर। बाकी सगळे जे आहेत मग इलेक्ट्रिसिटी, रिफायनरी, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा डिमांडच कमी असल्यामुळे त्याचं तेवढंसं काही डिमांड बाकी गोष्टींची नाही आहे। सो फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, फर्टिलायझर सेल जो आहे तो वाढलेला आहे। पण एक गोष्ट आहे कोर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये फक्त फर्टिलायझर पॉझिटिव्हमध्ये आहे, बाकी सगळे ज्या 7 इंडस्ट्री आहेत त्याचा आउटपुट आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला त्याच्यावर लक्ष देणं फार फार गरजेचं आहे, एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट वन की खादीचे फुटवेअर जे आहे त्याच्यावर काम सुरू आहे ना। आग्रामधले काही मॅन्युफॅक्चरर आहेत की ज्यांनी खादीचे फुटवेअर्स म्हणजे शूज, चप्पल, खादीचं बनवण्यावर आता प्राधान्य द्यायचं। आता हा प्रोजेक्ट कुणाचा आहे, खरं तर वोकल फॉर लोकल। ओके, आता हा प्रोजेक्ट आहे वोकल फॉर लोकल, है ना, म्हणजे लोकल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, वोकल फॉर लोकल, लोकल लोकांचा आवाज आणि त्या सगळ्या गोष्टी। आणि खादी विलेज इंडस्ट्री कमिशन KVIC हे पण आपण बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे, इयरबुकमध्ये पण केलेलं आहे। तर खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन जे आहे तर ते याला सपोर्ट करतं आहे। खादी विलेज इंडस्ट्रियल कमिशन जे आहे ते कधी स्थापन झालं, त्याचा उद्देश काय आणि कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण मी ऑलरेडी स्पॉटलाईट इयरबुकमध्येही हे कव्हर केलं होतं रिव्हिजनमध्ये। तर ती एक बाब लक्षात ठेवा, KVIC। आता ह्याच्या सगळ्या महत्त्वाचे बेसिक हे आहेत की फुटवेअर्स आणि त्या सगळ्या गोष्टी खादीच्या, तर ते आपल्यासाठी लेदरला अल्टरनेटिव्ह म्हणून याच्याकडे बघितलं जातं आहे, म्हणजे चामड्याला अल्टरनेटिव्ह, कारण मोठ्या प्रमाणावर तेही आयात करावी लागते आणि चामड्याचा जो सगळा इश्यू आहे
तर त्याच्याकरता खादीवर जर फोकस झाला तर ते अजून जास्त हेल्पफुल राहील. सो अल्टरनेटिव्ह फॉर लेदर बघितलं जातं याच्याकडं. लीलाधर कांबळी, वय वर्ष 83. लीलाधर कांबळींना तुम्ही बघितलं असेल ना छोट्या पडद्यावर. तर यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ अभिनेते होते. रंगभूमीवर एक विनोदी अभिनेता अशी स्वतंत्र ओळख होती त्यांची. आणि मालवणमधलं जे रेवंडी नावाचं गाव आहे ते त्यांचं मूळ गाव आहे. हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, लेकरे उदंड झाली, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, दुभंग, अशा कितीतरी जवळपास 30 नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सो लीलाधर कांबळी ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं जे मत्स्य उत्पादन आहे ते 32% कमी झालेलं आहे. सो मत्स्य उत्पादन SDG 14 लक्षात ठेवायचं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 14 याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे तर त्याचा याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि मत्स्य उत्पादन तिच्यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर महाराष्ट्राचं 32% जी काही घसरण झाली आहे हे कुणाच्या अहवालातून समोर आलं? सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे हा. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI. 2019मध्ये देशभरातलं सागरी मत्स्य उत्पादन जे होतं त्याच्यात 2.1% वाढ झाली, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 32% घट झाली. भारताचं मत्स्य उत्पादन जवळपास 35,60,000 टन, तर महाराष्ट्राचं 2 लाख टन, 2.01 म्हणजे 2 लाख टन पकडा. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा भारतामध्ये 7वा क्रमांक आहे, 7th वर आहे आपण. महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादन कमी होण्याची काय कारणं आहेत? एकतर 2019मध्ये अरबी समुद्रात 7 वेळा चक्रीवादळाची पूर्वस्थिती तयार झाली. सायक्लोनिक डिस्टर्ब 1891 ते 2018 हे सर्वाधिक प्रमाण असून 1998मध्ये 6 वेळा चक्रीवादळाची पूर्वस्थिती झाली होती. तर हे एक महत्त्वाचं आहे. मासेमारीचे दिवस घटलेले आहेत, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एवढी चक्रीवादळं यायला लागली तर ऑब्व्हियसली मासेमारीचे दिवस जे आहेत ते घटतात, है ना. त्याच्यानंतर मासेमारीसाठी किती दिवस दिले जातात ॲक्च्युली, आणि यावर्षी त्याच्यात काही बदल झाला आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे आपण कव्हर केलं होतं तुम्हाला जर आठवत असेल तर. गेल्या 45 वर्षामध्ये यांत्रिक बोटींचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यांत्रिक बोटी 4 पट वाढ झालेली त्याच्यात, आणि त्याच्यामुळे वेळी अवेळी मासेमारीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आणि या यांत्रिक बोटी ज्या काही असतात त्याचा जो इंजिनचा आवाज असतो तो पण माशांसाठी त्रासदायक असतो. त्याच्यानंतर LED, पर्सिसिन नेट यांच्याद्वारे मासेमारी करण्यावर सुद्धा बंदी आहे, पण तरी काळाधोरणाकडून लोक ते करत असतात. LED आणि पर्सिसिन नेट. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे महाराष्ट्रातली मासेमारी कमी झालेली आहे. दिल्ली सरकार, भारतातील पहिली रक्तद्रव बँक दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. आणि दिल्ली सरकारद्वारे भारतातील पहिली रक्तद्रव बँक जी आहे म्हणजे प्लाझ्मा बँक. आता प्लाझ्मा थेरपी काय आहे तर त्याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी बनला आहे आपला, आणि एकंदरच कोविड-19च्या हिशात त्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. दिल्लीतलं जे ILBS हॉस्पिटल आहे वसंत कुंजचं, तिथं देशातली पहिली रक्तद्रव बँकचं उद्घाटन 2 जुलैला झालं. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचं आवाहन जे आहे त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे. कारण अशा रुग्णांचा रक्तद्रव पाहिजे की जे करोना होऊन त्याच्यातून बरे झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या त्या रक्तामध्ये त्या अँटीबॉडीज असतात आणि त्या आपल्याला ट्रीटमेंटमध्ये हेल्प करतात. त्याच्यानंतर बोट्सवाना हा आफ्रिकेतला एक लँडलॉक्ड देश आहे, म्हणजे ज्याला कुठलाही किनारी प्रदेश नाही आहे. जसा आपण काल इथोपिया बघितला होता की जो लँडलॉक आहे की तो कसल्याही पद्धतीने किनारी प्रदेश नाही आहे. तर हा असा एक देश आहे बोट्सवाना. हिच्यामध्ये 350 हत्तींचा मृत्यू झालेला आहे. जगातली सर्वाधिक हत्तींची संख्या असलेला आफ्रिकेतला देश आहे हा. हे MCQसाठी लक्षात ठेवा. जगातले सर्वात जास्त हत्ती जर कुठं आहेत तर ते बोट्सवानामध्ये आहेत, आणि हा आफ्रिकेतला एक लँडलॉक्ड देश आहे. जवळपास 1,30,000 हत्ती इथं आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जवळपास इथं 356 हत्तींचा मृत्यू झालेला आहे. ओके, आणि हे 356 हत्तींचा मृत्यू झाला आहे, आणि एकाच वेळेस एवढ्या हत्तींचा मृत्यू होणं, मग हे नेमकं काय आहे? तर शिकाऱ्यांनी केलं का तर तसं दिसून येत नाही. कारण हत्तींचे जे शिकारी मोठ्या प्रमाणावर कशासाठी करतात तर हस्तिदंतासाठी ते शिकार करत असतात. पण ह्या 356 हत्तींचा जो मृत्यू झालेला आहे तिच्यामध्ये त्या हत्तींचे हस्तिदंत जसेच्या तसे आहेत, शाबूत आहेत. त्याच्यामुळे याच्यावर काम चालू आहे सध्या की हे नेमकं कशातून झालेलं आहे, आणि एकाच वेळेस 356 हत्तींचा मृत्यू ही मोठी बाब आहे. एलिफंट विदाऊट बॉर्डर, आता हे लक्षात ठेवा बघा. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर आपण बघितलं, UPSC प्रिलिम्समध्ये पण विचारून झालेलं आहे. एलिफंट्स विदाऊट बॉर्डर ही वन्यजीव संवर्धन चॅरिटी संस्था आहे एक, आणि हिच्यामधून
हत्तींचा मृत्यू त्यांच्या अहवालातून समोर आलेत आणि तो अहवाल पण लीक झाला, त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर आल्यात. त्याच्यानंतर ओकावाँगो डेल्टा जो आहे त्या ओकावाँगो डेल्टाच्या प्रदेशामध्ये ही घटना घडलेली आहे. आणि एकंदरच बोत्सवाना, आफ्रिकेतले बरेचसे देश न्यूजमध्ये आहेत, जसं इथिओपिया झालं, इरिट्रिया झालं, हे बोत्सवाना झालं. आफ्रिका खंडाचा मॅप तुम्ही थोडा चांगल्या पद्धतीने वर्क करणं फार गरजेचं आहे. तर इथं बघा, आता हा मॅप जो आहे तर याच्यामध्ये हे बोत्सवाना तुम्हाला इथं दिसतं आहे. याच्या आजूबाजूचे देश जे आहेत तर ते म्हणजे एकतर हे नामिबिया आहे, त्याच्यानंतर हे झिम्बाब्वे आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. आणि साऊथ आफ्रिका जो आहे, तर हे 3 देश आहे की जे त्याला बॉर्डर करताय, नामिबिया, झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका. त्याच्यानंतर हे बोत्सवाना. ओके, लँडलॉक आहे बघा, याला कुठूनही समुद्री हे नाही आहे. आता हे जे आहे मोझंबिक जे काही आहे किंवा हा नामिबिया आहे, तर हे लँडलॉक नाही आहे कारण इकडं समुद्र आहे. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. आणि आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, बोत्सवाना आपल्याला विचारलं जाऊ शकतं. क्लिअर. आणि एलिफंट्स विदाऊट बॉर्डर ही संस्थासुद्धा. एव्हर्टन विक्स, वय वर्ष 95, वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू होते. फ्रँक वॉरेल, क्लाइड वॉलकॉट, एव्हर्टन विक्स हे 3 वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे गाजलेले त्रिकूट आहे. डब्ल्यूज असं यांना म्हटलं जायचं. ओके, डब्ल्यूज, वेस्ट इंडिजचं त्रिकूट. तर हिच्यामधले एव्हर्टन विक्स यांचं निधन झालेलं आहे. आणि ऑलरेडी फ्रँक वॉरेल आणि वॉलकॉट यांचं निधन आधीच झालं होतं. तर तिच्यातलं त्रिकुटातली 3री व्यक्ती होती आणि त्यांचंही निधन वयाच्या 95व्या वर्षी झालेलं आहे. सलग 5 कसोटींचा विश्वविक्रम त्यांनी 1948मध्ये केला होता. 6वं पण झालं असतं, पण ते 90वर आऊट झाले होते. ICC हॉल ऑफ फेममध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ना. ICC हॉल ऑफ फेम तुम्हाला माहीत असेल, तिच्यात भारताचे कुठले प्लेयर्स आठवतात का तुम्हाला? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. वॉरेल यांचं जे निधन आहे ते 1967मध्येच झालं होतं आणि वॉलकॉट 2006मध्ये. आणि या त्रिकुटातली 3री व्यक्ती जी आहे ती विक्स, त्यांचं आता झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर चालू खातं जे असतं, करंट अकाउंट जे आहे आपलं, ते करंट अकाउंट पहिल्यांदाच 13 वर्षामध्ये पॉझिटिव्हमध्ये आलेलं आहे बघा. नेहमी ते हे असतं म्हणजे डिफिसिटमध्ये असतं, आता ते सरप्लस किंवा शिल्कीत आलेलं आहे. आणि कशामुळे हे घडलं तर तेलाच्या आयात खर्चात घसरण झाली, त्याच्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट संपुष्टात येऊन जानेवारी ते मार्च हा तिमाही जी होती, म्हणजे 2019-20च्या आर्थिक वर्षातली 4थी तिमाही, तिच्यामध्ये आपल्याला शिल्लक दिसून येते. आणि हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. पण हे काय खूप खुश होण्यासारखी गोष्ट नाही. ज्या वेळेस परत एकदा तेल आयात खर्च आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्ववत होतील तर परत हे आपलं निगेटिव्हमध्ये जाणारच आहे. ओके, त्याच्यानंतर पण हे अशा पद्धतीने आलं आहे तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 2019-20 आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीमध्ये $0.6 अब्ज शिल्लक दिसली आहे. तेच जर तुम्ही मागच्या वर्षाशी कम्पेअर केलं 2018-19 तर $4.6 अब्ज तूट होती. ओके, आणि हे त्यातल्या त्यात करोना, त्याचे साईड इफेक्ट्समध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या. तर तिच्यातली एक गोष्ट आहे ही GDPची तूट जर तुम्ही बघितली तर 2019-20मध्ये GDPच्या 9% आणि इकडं 2018-19मध्ये जी आहे ती 2.1% आहे. तर ते एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर फुलपाखरांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची बाब आहे की फुलपाखरू उद्यान आणि त्याच्या संबंधीचे रेफरन्स कुतूहलमध्ये होते. भारतीय वन्यजीव कायदा 1972नुसार फुलपाखरांना बंद अधिवासात ठेवण्याची परवानगी नाही आहे. आणि म्हणून ते जे फुलपाखरांचे उद्यानं वगैरे असतात ते जरा मोकळे आणि तिच्यामध्ये मग ते झाडं आणि ते सगळी अरेंजमेंट अशी असते की ते फुलपाखरं तिथं राहिली पाहिजेत. मड पडलिंग काय असतं बघा. मड पडलिंग म्हणजे उन्हाळ्यामध्ये फुलपाखरं सामूहिकरित्या चिखलात बसतात. तुम्ही हे बघितलं असेल, बऱ्याचदा आपण बघतो की चिखलामध्ये असं ओळीने फुलपाखरं बसलेली असतात. तर ते का बसतात तसे, तर ते उन्हाळ्यात बसतात, तर त्यात मातीतले क्षार आणि आवश्यक खनिजं ते शोषून घेत असतात. आणि या प्रोसेसला मड पडलिंग असं म्हटलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा फुलपाखरांच्या बाबतीत. गीता नागभूषण यांचं निधन झालेलं आहे. कन्नडमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला लेखिका होत्या. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रशियामध्ये सार्वमत घेण्यात आलं. का घेण्यात आलं रशियात सार्वमत, तर मार्च 2020मध्ये 2036पर्यंत पुतीन यांना अध्यक्षपदी राहता येईल यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. सध्याची जी घटना आहे त्याच्यानुसार कार्यकाळ जो आहे पुतीन यांचा तो 2024पर्यंत आहे आणि तो 2024मध्ये संपुष्टात येतो. पण 2024 नंतर सुद्धा अजून जास्तीचे 12 वर्ष पुतीन यांना अध्यक्षपदी राहता यावं
याच्यासाठी हा सगळा उहापोह करण्यात आला, घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीत बऱ्याच गोष्टी आहेत है ना. आणि करोना काळामध्ये आठवडाभर जून आणि जुलैचा जो काही आहे, म्हणजे आता जूनचे 3-4 दिवस, जुलैचे पहिले दिवस, तर त्या आठवड्यामध्ये घटनादुरुस्ती करता सार्वमत घेण्यात आलं आणि रशियन नागरिकांनी पुतीन यांच्या बाजूने बहुमताचा कौल दिला. पुतीन हे बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत आणि पुतीन यांचे जे अपोजिशन करणारे विरोधी लोक होती त्यांचा काटा पुतीन यांनी काढलेला आहे योग्य पद्धतीने. कारण पुतीन हे गुप्तहेर यंत्रणेत होते, आधी कार्यरत होते आणि त्या गुप्तहेर यंत्रणेचा फार बखुबी वापर त्यांनी नंतरच्या काळात केलेला आहे. 1999 1999 ते पंतप्रधान झाले होते आणि तेव्हा ते 46 वर्षाचे होते. आणि आता 2036 जोपर्यंत ते अध्यक्षपद तिथं आहे तर त्याचं वय 83 वगैरे राहील आणि त्याच्यानंतर सुद्धा ते आजीवन अध्यक्ष राहू शकतात, अशा पद्धतीने पण त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे त्या घटनादुरुस्तीचे येत्या काळामध्ये ते आपल्याला गोष्टी दिसतील. तर पुतीन ही एक खूपच महत्त्वाची व्यक्ती आहे जागतिक स्तरावर आणि रशियाच्या बाबतीत. तर सलग 20 वर्ष अध्यक्षपदाचा काळ आहे. फक्त मधले एक 6 वर्ष ते पंतप्रधानपदी गेले होते, परंतु त्या काळात सुद्धा त्यांनी अध्यक्षपदी एक ज्याला आपण म्हणतो ना की कळसूत्री बाहुली, तर त्यांच्याच ओळखीतली आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार वागणारी व्यक्ती बसवली होती. पण एकंदर आहे की सगळ्या रशियाच्या ज्या नाड्या आहेत त्या पुतीन यांच्या हाती आहे. भारताला जवळपास 38,900 कोटींच्या संरक्षण सामुग्री खरेदीस मंजुरी मिळालेली आहे. रशियाकडून 21 MiG-29 लढाऊ विमानं आपण घेणार आहोत. हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून 12 Su-30 MKI सुखोई विमानं घेणार आहोत. 248 ॲस्ट्रा क्षेपणास्त्र यंत्रणा घेणार आहोत आणि त्याचबरोबर 59 MiG-19 विमानांचा दर्जा वाढवणार आहोत. तर भारत चीन सीमेवर जो काही तणाव आहे तिच्यातून या सगळ्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण साहित्य खरेदी परिषद झाली होती 2 जुलै 2020 आणि त्याच्यामध्ये या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अर्थव्यवस्था जर तुम्ही बघितलं तर खाजगी प्रवासी रेल्वे सेवा 2023 पासून सुरू होणार आहे. देशातील 109 मार्गांवरील प्रवासी रेल्वे सेवा आता खाजगी कंपन्यांना सुपूर्द करण्याचा प्रस्ताव जो आहे तो एप्रिल 2023 पासून कार्यान्वित होईल. आता या प्रकल्पामध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. रेल्वेच्या 16 डब्या, या ज्या खाजगी रेल्वे असतील त्या 16 डब्याच्या असतील आणि किमान त्यांचा स्पीड 160 किलोमीटर असेल प्रति तास. दुसरं म्हणजे 13,000 भारतामध्ये रेल्वे धावतात आणि जवळपास 2 लाखाच्या वर कर्मचारी आहेत आणि हा सगळा जो डोलारा आहे तो रेल्वेला सांभाळता येणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे आणि तिच्यामधून खाजगीकरण करण्यात येत आहे असा सरकारचा दावा आहे. तुम्हाला काय वाटतं की रेल्वेचं खाजगीकरण व्हायला हवं नको हवं? काल मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतातली पहिली खाजगी रेल्वे, तिचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात है ना. काल मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रश्न घ्या आजचा. कॅन अल्टरनेटिव्ह मेडिसिन बी सब्जेक्ट टू मॉडर्न रिगर? डिस्कस. 10 मार्क 150 शब्दांकरता. ओके. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की आयुर्वेदा प्रॅक्टिकल ॲप्रोच निडेड. आयुर्वेदासाठीचा प्रॅक्टिकल ॲप्रोच आपल्याकडं असणं गरजेचं आहे. MPSCचा एसे 400 शब्दात लिहायचा आहे तुम्हाला. आता बघा 1 जुलै 2020 कालचे प्रश्न. महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकन कशाला आहे? गोलवडचे चिकू, वेंगुर्ल्याचे काजू, रत्नागिरीचे हापूस, अलिबागचा सफेद कांदा सर्वांना आहे. खालीलपैकी कोर इंडस्ट्री मूलभूत उद्योग कोणते? कोळसा, नैसर्गिक वायू, खते, वीज सर्व आहे. आणि आता आपण न्यूज बघितली की फक्त याच्यातलं खतं जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये वर्क करत आहे कारण आता खरीप हंगाम आलेला आहे. पोबितोरा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पोबितोरा अभयारण्य जे आहे ते आसाममध्ये आहे. ओके. खालीलपैकी आसाममधील नद्या कोणत्या? ब्रह्मपुत्रा, जियाभरली, कोपिली, पुथीमारी या सगळ्या आसाममधल्या नद्या आहेत. 5वा प्रश्न. डान्सिंग लेडीज ही वनस्पती सिक्कीम हिमालयात सापडली. अगदी बरोबर. डान्सिंग लेडीज क्रिटिकली एंडेंजर आहे, हेही बरोबर, दोन्ही योग्य आहे. आता आजचे प्रश्न बघा. आसव व मसावा ही कोणत्या देशातील बंदरे आहेत? इथिओपिया, कांगो, इरिट्रिया, इराण. महाराष्ट्र सारस पक्ष्यांचा अधिवास कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर. फुलपाखरांचे मातृभाषेत नाव देणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे पहिले राज्य केरळ आहे. अयोग्य, बयोग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. एक देश दोन पद्धती कशाशी संबंधित आहे? उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन, फ्रान्स, इटली, चीन, हाँगकाँग. विस्डेननुसार 21व्या शतकातील सर्वात मौल्यवान भारतीय कसोटीपटी कोण? विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.